नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेल्या आपल्या युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी मनपूर्वक स्वागत करते। तर तुम्ही पोलीस भरती 2025 ची तयारी करत असणार आहात आणि सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सरचा अभ्यास करायचा आहे व त्याची रिव्हिजन करायची आहे, तरच ह्या लेक्चरला थांबायचं आहे, तरच हे लेक्चर हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। कारण आपण इथे पोलीस भरती 2025 ला काय येऊ शकतं, काय संभाव्य क्वेश्चन आहे याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। जसं 2024 मध्ये जे सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आपण बघितले, अनालिसिस केलं, त्याचद्वारे त्याचाच रेफरन्स घेऊन पुढे काय येऊ शकतं, काय अतिसंभाव्य आहे याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे की 75 क्वेश्चन जे आहे 75% जे क्वेश्चन असतात तुमचे ते रिपीट झालेले असतात, पण ते जे 25% जे आहे ते वेगळे प्रश्न आहे ते सुद्धा आपल्या या सिरीज मध्ये घेतले जाणार आहे आणि तुमच्याच मागणीतून आपण पुन्हा एकदा सामान्य विज्ञानाचं लेक्चर इथे सुरू करत आहोत। म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपकडे, आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा। ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। त्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट दिलेले असतात, ज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, जीवशास्त्र, रसायन आणि भौतिकशास्त्र। पण आता असं झालेलं आहे की 40 टॉपिक आपल्याला होते शिकायसाठी, त्या 40 टॉपिक मध्ये काही लिमिटेड टॉपिक होते जे तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जात होते। बट आता तुमच्या पेपरचा पॅटर्न बदललाय, जसं की पुणे कारागृह पेपर ज्यांनी दिला असेल, ज्याचा अभ्यास त्यांनी केला असेल, तर त्याला समजलं असणार आहे की ते जे 40 टॉपिक आहे ते सगळे आपल्याला महत्त्वाचे आहे। कारण तुम्हाला कितीही मार्कला विचारलं गेलं तरी सगळंच शिकावं लागत आहे आपल्याला, जेवढा सिलेबस आहे तेवढं। कारण तुम्हाला यावेळेसचे जे प्रश्न होते ते वेगळ्या आणि नवीन टॉपिक मधले विचारले गेले होते पुणे कारागृहाला। ठीक आहे, तर ते सगळे क्वेश्चन आपण आपल्या या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आजचे क्वेश्चन आन्सर बघूया। सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला गुणसूत्रांवरती विचारलेला आहे। ठीक आहे, कशावर विचारला गेलेला आहे? गुणसूत्रांवरती। ओके, गुणसूत्रांना आपण काय म्हणतो? बेसिकली यांना आपण क्रोमोझोम म्हणत असतो। जे गुणसूत्र आपल्यामध्ये आपले गुणधर्म ठरवण्यासाठी असतात त्याला आपण काय म्हणतो? गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम असं म्हणत असतो। सो तुम्हाला फक्त इतकं विचारलेलं आहे की ही गुणसूत्र कशाने बनलेली आहे। ठीक आहे, गुणसूत्र ही डीएनए आणि डॅश डॅश यांनी बनलेली असतात। आता गुणसूत्र ही डीएनए ची बनलेली माहिती आहे तुम्हाला। ठीक आहे, आपल्या पेशीमध्ये काय आहे? केंद्रक आहे आणि त्या केंद्रकामध्ये डीएनए असतो। ओके, तर ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर दिलं तरीही चालेल, तुमचे ऑफलाईन कमेंट सुद्धा चेक केल्या जातील। आणि अजून कुठल्या टॉपिक वरती काही अडचण आहे किंवा कुठल्या टॉपिकचे क्वेश्चन हार्ड जात आहेत किंवा नाही समजत आहे तसे टॉपिक तुम्ही सांगू शकता। ठीक आहे, तर बघा गुणसूत्रे डीएनए आणि कशाने बनलेली आहे? ऑप्शन बघा, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि विटामिन। काय आन्सर येऊ शकतं मग? ज्याला येत असेल त्यांनी कमेंट करून आन्सर द्यायचा आहे। ठीक आहे, तर इथे आपला आन्सर येणार आहे प्रथिने म्हणजे प्रोटीन। ठीक आहे, आपले जे गुणसूत्र आहे हे प्रोटीन पासून तयार झालेले आहे, डीएनए पासून सुद्धा आणि प्रोटीन पासून। कार्बोदके, स्निग्ध पदार्थ किंवा विटामिन पासून ते तयार होत नाही, तर ते प्रोटीन आणि डीएनए पासून तयार झालेले असतात। गुणसूत्रे ची जी संख्या आहे, ठीक आहे, ती 23 पेयर मध्ये असते। ठीक आहे, पेयर म्हणजे काय? जोडींमध्ये असते। अशी संख्या किती आहे? 46 आहे। ओके, तर ह्याच्यावरही तुम्हाला प्रश्न, बेसिकली यावर प्रश्न जास्त विचारले जातात। गुणसूत्रांची संख्या किती आहे आणि आपल्या शरीरामध्ये जोडी करून किती राहतात? तर ते 23 जोड्या असतात। त्याच्यात लिंग गुणसूत्र विचारलं तर ती एकच जोडी असते। मग पुरुषामध्ये ती XY व स्त्रीमध्ये ती XX असते। ओके, क्लिअर झालेला आहे? कार्बोदकांचा विचार केला तर कार्बोदके शरीरामध्ये काय कार्य करतात? तर कार्बोदके जे आहे ते टोटल अन्नाच्या ऊर्जेपैकी 80% ऊर्जा तुम्हाला मिळवून देतात। ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्ही रुटीन जे करत आहात, तुमचं डेली रुटीन आहे त्यामध्ये तुम्हाला एनर्जीची गरज असते। आपण जेही कार्य करतो त्यासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे, ती एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम हे कार्ब्स आपल्याला करत असतात। ठीक आहे, स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थातून तुम्हाला 10% ऊर्जा तर मिळेल। स्निग्ध पदार्थ मेदामध्ये जातात। ठीक आहे, मेद म्हणजे काय? फॅट्स। ओके, पण सगळ्यात जास्त उष्मांक मूल्य हे स्निग्ध पदार्थांचं असतं, हे पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे। ठीक आहे, जर लक्षात असेल तर। आणि वही पेन घेऊन बसा, जेणेकरून जे बाकीचे रिलेटेड क्वेश्चन तयार होतात हे सुद्धा आपण इथे घेऊन टाकू। ठीक आहे, जसं की विटामिन आहे, तर विटामिनचे प्रकार आहे जे फॅट सोल्युबल आहे आणि वॉटर सोल्युबल दोघं सुद्धा आहे। तर मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे कोणते, हे तुम्हाला जास्तीत जास्त पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न विचारले जातात व त्याचे रासायनिक नाव हे पाठ करून ठेवायचे। ए पासून तर पूर्ण के पर्यंत सगळे विटामिनचे रासायनिक नाव। त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स येईल, बी कॉम्प्लेक्स मध्ये 8 विटामिन येतात। जसं बी फर्स्ट ला आपण काय म्हणतो? थायमिन म्हणतो, B2 ला आपण रायबोफ्लेविन म्हणतो, B3 ला आपण नियासिन म्हणतो। ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी विचारल्या जातील, जसं की
B12 ला सायनोकोबाल्मिन म्हणतात. तर हे रासायनिक नावं आहे. तर हे तुम्हाला विचारले जातील. ओके. चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. सी.व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक डॅश डॅश क्षेत्रात मिळाले. डॅश डॅश नाही, इथे कोणत्या क्षेत्रात मिळाले लिहिलेलं आहे. ठीक आहे. सी.व्ही. रमण. सी.व्ही. रमण कोण होते? शास्त्रज्ञ होते. बरोबर. हे भारतीय पहिले वैज्ञानिक असे होते की ज्यांनी सायन्सच्या आपण म्हणतो ना फील्डमध्ये नोबेल पारितोषिक मिळवलं होतं. तर कुठली फील्ड आहे? सायन्समध्ये मी सांगितलं तुम्हाला 3 विषय आपण शिकतो. ज्यात भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र आहे. तर गणित सायन्सचा भाग येतो का? नाही. सो हे लगेचच इथे कट होईल. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय येईल? ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तुमच्या कमेंट आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे की मॅडम पोलीस भरतीचे लेक्चर का नाही होते, तर तुमच्या सगळ्यांसाठी YouTube तुमच्याच हातात दिलेलं आहे आम्ही. तुम्हाला जे टॉपिक पाहिजे, तुम्हाला जसे क्वेश्चन हवे आहेत, तसे तुम्ही इथे आम्हाला सांगू शकतात. त्याच्यानुसारच आपण इथे स्टडी करणार आहोत आणि 2025 ला येत्या पोलीस भरतीला तुम्हाला यश मिळावं, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही पास व्हावं, असाच आपण इथे प्लॅन सुद्धा करणार आहोत. आन्सर काय येईल? भौतिकशास्त्र पर्याय नंबर पहिला योग्य. ओके. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. तर रमन इफेक्टचा जो शोध आहे हा सी.व्ही. रमन यांनी लावला आणि हा जो शोध होता हा 28 फेब्रुवारीला. ठीक आहे. 28 फेब्रुवारीला यांनी काय केलं? हा जो यांचा शोध आहे हा पब्लिश केला. सो म्हणून आपण 28 फेब्रुवारीला सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. सो 28 फेब्रुवारीवर पण प्रश्न विचारले जातात की नॅशनल सायन्स डे कुठल्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ठीक आहे. क्लिअर आहे? लक्षात आलं? सो जाऊया पुढच्या प्रश्नावर. ओके. आता हा क्वेश्चन खूप कॉमन आहे. भरपूर वेळेस तुम्हाला परीक्षेला आलेला आहे. लगेचच प्रश्न वाचून उत्तर देता येईल. 2024 ला जी काही एक्झाम तुमची झाली आहे त्यामध्ये प्रत्येक एक जिल्हा सोडला तुम्ही तर हा प्रश्न तुम्हाला कॉमन येत होता. ठीक आहे. ज्यांनी पेपर अनालिसिस केलंय त्यांना कळलं असेल. काय आन्सर येईल? मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह म्हणजे डायबिटीस. ओके. बघा इस्ट्रोजन, बाईल, ॲड्रेनलिन आणि इन्सुलिन इथे तुम्हाला काही एन्झाईम दिलेले आहेत आणि काही हार्मोन्स दिलेले आहेत. पण इन्सुलिन जे आहे हे काय करतं? इन्सुलिन काय येईल आपल्या इथे? हार्मोन आहे की एन्झाईम येईल? आणि आपल्याला प्रश्नामध्ये हार्मोन विचारलेले. ओके. चला काय येईल बरं आन्सर? जर ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी कमेंट करून आन्सर द्यायचंय. सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. जेवढे बघताय प्रत्येकाने लाईक करायचंय. ओके. आन्सर येणार आहे इन्सुलिन पर्याय नंबर चौथा योग्य. कसं काय आन्सर आलं? तर मधुमेह हा जो आहे ह्याला 2 टाइप्स असतात. टाइप फर्स्ट अँड टाइप सेकंड. सो मधुमेहाला कंट्रोल करण्यासाठीच आपली स्वादुपिंड जी ग्रंथी आहे ज्याला तुम्ही पॅनक्रियाज म्हणतात, त्या पॅनक्रियाजद्वारे इन्सुलिनला सिक्रीट केलं जातं. इन्सुलिनचे स्रवण केले जाते. ठीक आहे. मग आता हा जो स्राव आहे म्हणजे हे जे हार्मोन आहे हे काय करतं? आपल्या रक्तामध्ये जाऊन जी शुगर आहे, जी शर्करा आहे हिला काय करतो? डायजेस्ट करतो म्हणजे कंट्रोल करण्याचं काम करतो. मग आपल्या स्वादुपिंडामध्ये जर इन्सुलिन सिक्रीटच नाही झालं, ठीक आहे, इन्सुलिन तिकडनं स्रावलाच नाही तर काय होईल? आपली साखर कंट्रोल होईल का रक्तामधली? तर नाही होणार. परिणामी साखर वाढेल आणि मग मधुमेहाचा त्रास होईल. ठीक आहे. मग ह्यामध्ये टाइप फर्स्ट अँड टाइप सेकंड असतात. टाइप फर्स्ट अँड टाइप सेकंड डायबिटीस होतात. टाइप फर्स्ट 5 वर्षातील मुलांना पण तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. आता भरपूर केस असे आहे की लहान मुलांना सुद्धा डायबिटीस झालेला आहे 5 वर्षांखाली. 5 वर्षांची मुलं. ठीक आहे. आणि टाइप सेकंड जो आहे तो आपल्या एजच्या 40 नंतर आपल्याला येतो. ठीक आहे. एज 40 झालं, 40 प्लस झालं की तो टाइप सेकंड डायबिटीस भरपूर लोकांना होतो. ठीक आहे. तर हे असे 2 डायबिटीसचे प्रकार पडतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करत असाल की मॅडम की असा जो लहान एखादा बालक आहे तर त्यांनी 5 वर्षात एवढी काय साखर खाल्ली असेल की त्याला डायबिटीस झालेलं आहे? सो त्याच्यामध्ये त्याचं जे स्वादुपिंड आहे, ठीक आहे, जर टाइप फर्स्ट कोणाला झालेला असेल तर त्याचं रिझन काय असतं? स्वादुपिंड ही जी ग्लँड आहे, ही जी ग्रंथी आहे, हिच्यामध्ये इन्सुलिनच कमी आहे. म्हणजे पहिलेच इन्सुलिन सिक्रेशन हिचं कमी आहे. म्हणूनच त्याला तो त्रास झालेला आहे. म्हणजे आधीपासूनच इन्सुलिन सिक्रेशन होत नाहीये. तेव्हा टाइप फर्स्ट होईल. ओके. आपला पर्याय नंबर 4 आलेला आहे योग्य. ठीक आहे. जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय? कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यास मदत करते? आता रक्त गोठवायचं आहे, ब्लड क्लॉटिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठल्या जीवनसत्वाच्या हेल्पमुळे केली जाते? ठीक आहे. A, B, C, K दिलेलं आहे. ठीक आहे. आता याचं रासायनिक नावं ज्याला माहिती असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून सांगायचे. नाहीतर पुढच्या लेक्चरच्या वेळी मी ह्याचे रासायनिक नाव पण तुमच्यासमोर घेऊन येईल. आताचा होमवर्क समजला तरी पण चालेल. ठीक आहे. याच सोबत बाकीचे जे चॅप्टर ज्याला तुम्ही आतापर्यंत इग्नोर करत होते, जे जसं की केमिस्ट्री मधले
असतील किंवा फिजिक्स मध्ये असतील तर ते चॅप्टर सुद्धा करायला सुरुवात करा, कारण तुमचा पॅटर्न चेंज होत आहे. सायन्सचे क्वेश्चन जे तुम्हाला पहिलेपासून येत होते ते थोडे चेंज होऊन तुम्हाला नवीन नवीन त्याच्यामध्ये ऍड होत आहे. सो आता तुम्हाला आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबलचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, आणि आवर्त सारणीची कोणी मांडली इथपर्यंत प्रश्न तुम्हाला येत होते. आधुनिक आवर्त सारणीचा पाया कोणी घातला इथपर्यंत प्रश्न येत होते. बट आता ऍक्च्युअल तुम्हाला पी ब्लॉक, एस ब्लॉक अँड एफ ब्लॉक हे कुठले ब्लॉक्स आहे, यामध्ये म्हणजे कुठले गण आहे, कुठले पिरियड्स आहेत, त्यासोबत यामध्ये धातू असतात की अधातू असतात, हे सर्व याच्यातला ऍटॉमिक नंबर किती, एखादा मूलद्रव्य जर एस ब्लॉक मध्ये असेल तर त्याचा ऍटॉमिक नंबर किती असतो, इथपर्यंत प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आता यायला लागले. सो तसा तुम्ही अभ्यास करायचा आहे. ओके. कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यास मदत करते? आन्सर काय येणार आहे आपलं? पर्याय नंबर चौथा योग्य, विटॅमिन के. विटॅमिन के ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतो. मग विटॅमिन के आपल्या शरीरामध्ये नसेल तर रक्त गोठणार नाही. याच्यावरती बरेच वेळेस प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, समजलंय सर्वांना? पुढचा प्रश्न बघा. आता हा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला कम्प्युटर मधला. आता जास्त क्वेश्चन येत नाही तुम्हाला कम्प्युटरचे, बेसिकली 2-3 क्वेश्चन तुम्हाला येत असतील, पण तरी सुद्धा जर कधी ते माहित नसले तर आपला 1 मार्क जातो. आपण पॉइंटने सुद्धा पोलीस बनायला राहतो. तर ते होऊ नये म्हणून तुमचा 1-1 मार्क महत्वाचा आहे. सो सगळे युनिटचा अभ्यास करायचा आहे. आता बघा, वायफाय याचा फुल फॉर्म काय? आता तुम्ही वायफाय स्वतःचं नेट संपलं की लगेच आपल्या फ्रेंडला सांगतात की तुझं वायफाय चालू कर, है ना? मग त्याचा फुल फॉर्म पण आपल्याला माहिती असला पाहिजे. हे क्वेश्चन PYQ आहे, येऊन गेलेले क्वेश्चन आहे 2024 ला. ओके. ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल, जे फक्त लेक्चर बघत आहेत बाकी काहीही करत नाहीये, तर त्यांनी पटापट सेशन लाईक करायचं आहे. लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचं आहे. ओके. वायरलेस फंक्शन, वायरलेस स्पीड, वायरलेस फोकस आणि वायरलेस फिडिलिटी काय म्हणणार त्याला? तर पर्याय नंबर चौथा योग्य, वायरलेस फिडिलिटी. ओके. चला पुढच्या प्रश्नावर. लाईट इयर. लाईट इयर हे कशाचे एकक आहे? सांगा. प्रकाश वर्ष म्हटलेलं आहे. लाईट इयर्स मीन्स व्हॉट? प्रकाश वर्ष. आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे भौतिक शास्त्रामधून. कशातून? भौतिक शास्त्रातून सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला मोजमापनावरतीच विचारले जातात. मोजमापन म्हणजे काय? मेजरमेंट. आणि याच्यामध्ये सगळे असतात एकके. एककांना आपण काय म्हणतो? युनिट्स. ओके. ह्या युनिट्स वरच सगळ्यात जास्त तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग लाईट इयर कशाचं एकक आहे? वेळेचं अंतराचं वेगाचं की प्रकाशाची तीव्रता? प्रकाशाची तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते. लाईट इंटेन्सिटी जी आहे ती लाईट इयर मध्ये मोजली जात नाही. म्हणून तुम्ही क्वेश्चन कडे व्यवस्थित लक्ष ठेवायचंय. काही स्टुडंट माझे असे होते ज्यांनी प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक प्रकाश वर्ष आहे हे पहिल्या सिरीज मध्ये मला उत्तर दिलेले आहेत. सो हे चुकीचं येणार आहे. प्रकाश वर्ष हे अंतराचं एकक आहे. काय कशाचं एकक आहे? अंतर मोजण्याचं एकक आहे. याच्यासोबत मोजमापनाच्या ज्या 4 पद्धती असतात, जसं CGS, MKS, FPS अँड काय? SI इंटरनॅशनल सिस्टम किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि MKS अँड SI एकच आहे. ओके. तरी आपण ह्या ज्या 4 पद्धती बघतो त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि जेव्हा कुठलंही एकक न विचारता प्रश्न झालेला असेल, जसं की पुणे कारागृह पेपर मध्ये विचारला गेला होता, सो त्याला तुम्ही काय म्हणू शकतात? तर त्याला तुम्ही SI मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. जसं की त्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला की जूल हे कशाचं एकक आहे? ठीक आहे. जूल हे कशाचे एकक आहे? आता जूल हे एकक कार्य आणि ऊर्जा दोघांचं आहे. तिथे सुद्धा कार्य व ऊर्जा दोघं दिलेलं होतं. पण तुमच्या आन्सर की मध्ये कार्य ह्याला टिक केलेलं होतं, याला बरोबर दिलं गेलेलं होतं आन्सर की जेव्हा आपण बघितली तेव्हा. आता इथे कुठेच या प्रश्नामध्ये कुठेच असं म्हटलेलं नाहीये की जूल हे SI एकक आहे का? MKS एकक काय? किंवा कार्याचं SI एकक काय आहे? MKS एकक काय? असं काहीही सांगितलेलं जेव्हा नसेल तेव्हा ते SI मध्येच तुम्ही काय करायचंय? SI आहे हेच कन्सिडर करायचंय. जूल हे कशाचे एकक आहे? कार्याचे एकक आहे. त्याच सोबत ते ऊर्जेचे सुद्धा एकक आहे, उष्णतेचे सुद्धा एकक आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न सुद्धा आलेला प्रश्न आहे. ओके. जसं की प्रश्न रिपीट होतात. काही क्वेश्चन तुम्ही कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कन्सेप्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही पटापट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. मग तो क्वेश्चन कुठलाही असला तरी पण. फक्त PYQ अभ्यासा असं नाहीये. PYQ पण अभ्यासा.
ठीक आहे. कशासाठी? की कुठला टॉपिक आहे आणि कुठल्या टॉपिकचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे. त्याचं नॉलेज व्यवस्थित असलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी व्यवस्थित लगेच कळतात आणि तुमची लिंक लागते. म्हणून PYQ आपण करायचे असतात. जसं की आता तुम्हाला WHO कशाशी संबंधित आहे इतकं विचारलं गेलं तरी सुद्धा याच्या रिलेटेड भरपूर प्रश्न तयार होतात, की WHO ही काय आहे? याचा फुल फॉर्म काय? याची स्थापना कधी झाली? कुठल्या शहरात झाली? हे सुद्धा तुम्हाला इथे विचारलं जाईल. याच्यावरून कुठला दिन असतो का? हे सुद्धा विचारलं जाईल. सो एक जर क्वेश्चन असेल तर त्याच्या रिलेटेड जे काही असेल किंवा त्याची जी कन्सेप्ट असेल ती सुद्धा लगेच शिकून घेतली तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आणि हे सगळं शिकण्यासाठीच काय करायचंय, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, चला. WHO ही कशाशी संबंधित आहे? शिक्षणाशी. पर्याय नंबर दुसरा, पर्याय नंबर पहिला योग्य है ना. शिक्षणाशी संबंधित आहे ना, आरोग्याशी संबंधित आहे, हेल्थशी संबंधित आहे. WHO चा फुल फॉर्मच काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. आता याची स्थापना कधी करण्यात आली होती? 7 एप्रिल 1948. ओके, ही डेट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. सो 7 एप्रिलला काय म्हटलं जातं? आरोग्य दिन. 7 एप्रिल आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. सो हे सगळे क्वेश्चन त्यावरती येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाहीये. ठीक आहे, स्टोरेज डिव्हाइस येत नाही म्हणजे ज्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करून ठेवतात. ओके, डेटा स्टोअर डिव्हाइस कुठला आहे आणि कुठला नाही हे तर तुम्ही करूनच ठेवायचं आहे, की कम्प्युटरचे तुम्हाला 3-4 प्रश्न येतील पण येतील. ओके, तर ते करून ठेवा. आधी प्रश्नांचं ते खूप कमी होतं. जे 2024 ला आपण जे पेपर बघितले त्यात भरमसाठ प्रश्न आले आणि त्याच्या अगोदर जेव्हा 2024 साठी आपण अभ्यास करत होतो किंवा तयारी करत होतो तेव्हा आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा कम्प्युटरचे क्वेश्चन एखादा दुसरा असला तर असला असं होतं. पण 2024 चे जे पेपर झाले त्याच्यात भरमसाठ तुम्हाला प्रश्न विचारले गेले जे कम्प्युटरशी रिलेटेड होते. ठीक आहे, ज्याचं विश्लेषण पण आपण केलेलं आहे. तुम्ही सगळे विश्लेषण YouTube वरती बघितले असतीलच आणि नसतील बघितले तर सगळे रेकॉर्डिंग मध्ये असतात, तुम्ही जाऊन बघू शकता, चेक करू शकता. ठीक आहे. आता सांगा संगणकात कोणते स्टोरेज डिव्हाइस नाहीये. हार्ड डिस्क मध्ये डेटा स्टोअर करतात का तुम्ही? ऑब्व्हियसली. पेन ड्राईव्ह मध्ये, सीडी मध्ये, मॉनिटर मध्ये. सो 3 जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्या सगळ्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो पण मॉनिटर मध्ये डेटा स्टोअर होत नाही. सो आपला आन्सर येणार आहे पर्याय नंबर चौथा. ठीक आहे, समजलंय सर्वांना? बघा, पोलीस भरती 2025 ची तयारी तुम्ही करत असणार आहात तर आता याची प्राइस तुमची चेंज झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही प्राइस बघायची आहे जाऊन पूर्ण टोटल कोर्सची. ठीक आहे, ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. पण जर तुम्हाला फक्त सामान्य विज्ञानाचीच बॅच घ्यायची आहे, ओके, सामान्य विज्ञान लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग तुम्हाला बॅच हवी असेल तर ती तुम्हाला 499 मध्ये मिळून जाईल आणि यासाठी मोर डिटेल साठी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके, पुढचा प्रश्न बघा. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची मेमरी कशात मोजतो आपण? नोट्स मध्ये, बाइट्स मध्ये, हर्ट्स मध्ये की क्युबिक मध्ये? आता बाकीचे नोट्स दिलेले आहे हे कसलं तरी एकक आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचंय. ओके, तुमच्या कमेंट चेक केल्या जातील. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जे काही बोलाल किंवा जे काही सांगाल ते सगळं चेक होणार आहे. सो नोट्स हे कशाचं एकक येतं हे तुम्ही सांगायचं. ठीक आहे, हर्ट्स अँड क्युबिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जसं की हर्ट्स हे वारंवारतेचं एकक आहे. तर संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजली जाते? तर ऑब्व्हियसली बाइट्स मध्ये. म्हणूनच आपण म्हणतो ना मेगाबाईट, MB, GB, KB हे का म्हणतो आपण? कारण हे बाइट्स मध्ये आपण मोजत असतो. त्याचसोबत तुम्हाला 1 MB म्हणजे किती, 1 GB म्हणजे किती, ठीक आहे, हे विचारलं जाईल. एका बाइट्स मध्ये किती बिट्स असतात? सो 8 बिट्स असतात. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी या सिरीजला फॉलो करायचं आहे आणि रोजचे लेक्चर बघायचे. पर्याय नंबर दुसरा आपला आला योग्य. चला, पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते मानवी त्वचेचे कार्य आहे? मानवी त्वचेचे कार्य इथे विचारलेले आहे. औष्णिक नियमन म्हणजे वातावरणामध्ये तुम्ही जेव्हा असं कुठेही फिरत असाल, ठीक आहे, तर वातावरणामध्ये जी काही हीट आहे तर ती तुमच्या स्किन वरती पडते तर त्याचं नियंत्रण करणं हे आपली स्किन कार्य करते. उत्सर्जन करणं, संवेदी कार्य, कुठले कार्य आपल्या स्किनद्वारे, आपल्या त्वचेद्वारे केले जातात. याच सोबत 2024 ला विचारलेला प्रश्न जो स्किनशी रिलेटेड होता तो होता की मानवी शरीराचा सगळ्यात लांब व सगळ्यात मोठा अवयव कोणता? ठीक आहे, काय आन्सर येईल मग? यात बरेच असे विद्यार्थी चुकले होते.
पण ह्याचा आन्सर काय येणार आहे? आपली त्वचा. त्वचा सगळ्यात मोठा ऑर्गन झाला ना. ठीक आहे. बाकी सगळे ऑर्गन आपल्यात आहेत, आपल्यात इनबिल्ड आहे ते, है ना. त्याला तुम्ही ना अनइन्स्टॉल नाही करू शकत, बरोबर का? आपल्यामध्ये आहेत ते. पण त्वचा जी आहे ती पूर्ण ओव्हरऑल पूर्ण शरीरावर त्वचा आहे तुमच्या, म्हणजे सगळ्यात मोठा ऑर्गन कोणता झाला? त्वचाच झाला ना. तर खालीलपैकी कोणते मानवी त्वचेचे कार्य आहे? सो मानवी त्वचा हे वरील सर्व कार्य करते. म्हणून पर्याय नंबर 4 आपण योग्य लिहिणार. औष्मिक नियमन म्हणजे हीटला बॅलन्स करणं, हीट टेम्परेचर आहे त्याला मेंटेन करणं. सोबत उत्सर्जन CO2चं म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन सुद्धा 1% हे कशाद्वारे केलं जातं? स्किनद्वारे. संवेदी कार्य. आता तुम्हाला कोणी टच केला, तुम्हाला मारलं किंवा तुम्हाला चटका बसला तर हे काय आहे? संवेदी कार्य आहे. हे सुद्धा आपल्या स्किनद्वारेच मेंटेन किंवा रेग्युलेट केलं जातं. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर 4 काय आला आपला? योग्य आलेला आहे. समजलंय का सर्वांना? ओके. जसं की स्किनचे लेयर असतात बघा, स्किन अशा पद्धतीची असते. स्किनचे लेयर आहे बघा, इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. म्हणजे आपली जी स्किन आहे, आपली जी आपण बनलेलो आहोत ना, तर आपण बनलेलो आहोत 3 जर्म लेयर्स पासून. ठीक आहे. ती 3 जर्म्स लेयर जे आहेत त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपल्या स्किनच्या पण डर्मिस आहेत, स्किनच्या पण लेयर आहे. आपली जी स्किन आहे ही पण कुठल्यातरी पेशींनी, कुठल्यातरी ऊतींनी बनलेली आहे. संयोजी ऊती मीन्स कनेक्टिव्ह टिश्यू पासून आपली स्किन बनलेली असते. कनेक्टिव्ह टिश्यू हे पाण्यात फुगत नाही. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं सुद्धा आहे, है ना. कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते आपल्या कुठे असतात? ह्या लेयर्सवर असतात. कारण ते पाण्यात फुगत नाही. नाहीतर जेव्हाही तुम्ही पाण्याशी संपर्कात आले असते, तेव्हा तुम्ही फुगले असते. तुमची स्किन फुगली असते. सो कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते पाण्याला ॲब्झॉर्ब करतील, पण ते त्याच्यात फुगत नाही. म्हणून आपली जी स्किन आहे ती कशाने बनलेली आहे? संयोजी ऊती मीन्स कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली आहे. ओके. आय थिंक की खूप छान पद्धतीने तुम्हाला आजचं हे लेक्चर समजलं असणार आहे. अशाच पद्धतीने रेग्युलर तुम्हाला सामान्य विज्ञान पोलीस भरती लेक्चर बघायचं असणार आहे. तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला या सगळ्या PDF मिळून जाणार आहे. तुम्ही फ्री कोर्समध्ये गेला तर तिथे तुम्हाला सगळ्या PDF अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सो पटापट सगळ्यांनी ॲप पण डाउनलोड करून घ्यायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. सेशन आवडल्यास नक्की तुमचे लाईक पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यांच्या कमेंट सुद्धा हव्या आहेत. कमेंट बॉक्स चेक तुमचा केला जाईल. ठीक आहे. चला भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.